मंडळी, तुम्हाला माहिती आहे का? 1 कप तांदूळ यामध्ये पाव कप तुरीची डाळ घालून झटपट तयार होणारा असा हा पदार्थ जो बनवायला अगदी सोपा आहे. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर लगेचच फोडणी करून घ्यायची. कुकरमध्ये 5 ते 6 चमचे तेल घालून घेतलं. यामध्ये अर्धा चमचा जिरे, मोहरी, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या घालून चांगलं परतवून घ्यायचं. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचे आहे. कांदा छान गुलाबी रंगावर परतवून घेतला की लगेचच यामध्ये कढीपत्ता आणि टोमॅटो घालून तेही चांगलं परतवून घ्यायचं, अगदी मऊसर होईपर्यंत. लगेचच मसाले घालायचे. पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा यामध्ये घातला आहे गरम मसाला आणि 1 चमचा सांबार मसाला घालायचा. मसाले चांगले तेलावर परतवून घ्यायचे कमी आचेवर. मस्त सुगंध सुटतो. लगेचच भरपूर कोथिंबीर आणि डाळ तांदूळ यामध्ये घालून चांगलं परतवून घ्यायचं. आता यामध्ये घालायचं आहे पाणी. तर आपण 1 कप तांदूळ घेतला, यासाठी 3 कप पाणी घालायचं. पाणी थोडंसं जास्तच घालायचं. चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं, की कुकरला झाकण लावायचं. मध्यम आचेवर कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 3 शिट्ट्यांमध्ये बघाल मस्त गरमागरम वाफाळती ही खिचडी तयार झाली अवघ्या 10 मिनिटामध्ये. जर जेवण बनवायचा कंटाळा आला असेल, तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी